काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस असं नवनीत राणांनी म्हटलेलं आहे। मेळघाटामधील कार्यकर्ता मेळाव्यात नवनीत राणा यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। काँग्रेस म्हणजे मुस्लिम असल्याचं यावेळेला नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जो कोणी दिलेला आहे कोणाला, ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे। त्यांना हिंदू जब उन्होंने डिक्लेयर ही कर दिया है कांग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब कांग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणं आहे, हे घालणं आहे। नागपूरमधून नागपुरातील शहर स्टार बसेसचा संप आहे। हजारो प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। स्टार बसेसचा संप असल्याने नागपुरातील बहुतांश भागामध्ये बस सेवाही ठप्प झाली आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी वाहक आणि चालकांचा हा संप आहे। नागपूरमधल्या बर्डी बस स्थानकावर वाहक आणि चालकांची घोषणाबाजी सध्या सुरू आहे। बस चालकांच्या संपाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी नागपूर शहरातील स्टार बस सेवा संपूर्ण ठप्प आहे। शहरातील जवळपास 80 ते 90% बसेस ज्या आहे त्या बंद आहे। आपण बघू शकतो, मी सध्या आहे नागपुरातील सीताबर्डी शहर बस स्थानकामध्ये आणि या ठिकाणी विद्यार्थी, चाकरमाने आणि सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे। वेतनवाढीच्या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। काका, काय मागणी आहे, काय सांगणार, कशासाठी? आमची वेतनवाढीसाठी पण आहे आणि विकली ऑप्शन पण पैसे नाही मिळत सर। आम्हाला विकली ऑप्शन पण पैसे काटतात। जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही कुठेही हालू नाही आणि हे बेमुदत संप आहे आमचा। जोपर्यंत आमचा प्रश्न कधी सुटणार नाही तोपर्यंत आम्ही कधीच इथून हलणार नाही। बसेसची संख्या जवळपास 450-500 बसेस आहे पूर्ण टोटली। आज आठवड्याचा पहिला दिवस, चाकरमाने विद्यार्थी आपापल्या कर्तव्यावर जात असताना संप पुकारल्यामुळे सर्वांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी। मनसरमध्ये निधीचा पूर आणल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलंय वळसे पाटलांनी। भरघोस मतांनी निवडून द्या, निधीचा पूर आणू असं वळसेंनी आश्वासन दिलंय। मनसरमधल्या प्रचार सभेमध्ये बोलताना वळसेंचं ग्रामस्थांना हे आश्वासन आहे। आणि मी आज तुम्हाला शब्द देतो की तुम्ही या मनसर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या। निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं। दंडेलशाही कुणी करत असेल तर लक्षात ठेवा, दादा बीडचे पालकमंत्री आहेत। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी हे बीडमध्ये वक्तव्य केलंय। विकासाचे मुद्दे, सगळ्या गोष्टी याची चर्चा झाली पाहिजे, ना की त्याला कुणाला दाबण्याचा आणि दाबदडप करण्याचा, दंडुकेशाही पद्धतीनं काहीतरी दंडेलशाही पद्धतीनं वागण्याचा कोण जर प्रयत्न करत असेल, त्यांना मी सांगितलेलं आहे माझ्या पद्धतीनं। ते गोष्ट या लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत। बातमी नाशिकमधून आहे। तपोवनमधील झाडांच्या कत्तली प्रकरणी आज महानगरपालिकेत सुनावणी होणार आहे। झाडं तोडण्यासंदर्भात आतापर्यंत 900 हरकती दाखल झाल्यात। या 900 हरकतींवरच आज सुनावणी होणार आहे। तपोवनातील झाडं तोडण्यास पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे। एक महत्त्वाची घडामोड, नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे। मंत्र्यांच्या बंगल्यांच्या डागडुजीचं काम 24 तास सुरू आहे। कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन मागे घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली आहे। 8 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे। नागपूर कंत्राटदार असोसिएशनने आपला संप मागे घेतल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीचं काम 24 तास सुरू आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मी सध्या आहे नागपुरातील रवी भवन परिसरामध्ये आणि या परिसरामध्ये ज्या काही मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीचं काम या ठिकाणी सुरू आहे ते बंगले 7 डिसेंबरपर्यंत तयार होणं गरजेचं आहे, कारण की 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे। 7 तारखेला सगळे मंत्री महोदय नागपुरात येणार आहे, त्यामुळे त्यांचे बंगले सज्ज करण्यासाठी वेगानं काम सुरू आहे। वेतन न मिळाल्यामुळे 2 दिवस कामबंद आंदोलन सुरू होतं, त्याचा फटकाही कुठेतरी बसला आणि आता पुन्हा काम सुरू झालं आणि आता काही बंगल्यांचं काम जे आहे ते 24 तास केलं जात आहे। रात्रंदिवस काम सुरू आहे। हिवाळी अधिवेशनाच्या तारखेच्या पूर्वी हे बंगले सज्ज व्हावे हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
बातमी मुंबईतून आहे. मुंबईत शहरातला हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक 228 वर पोहोचलाय. बीकेसी, कुर्ला, माझगाव, देवनारमधील हवा दूषित श्रेणीत पोहोचले. पालिकेकडून प्रत्येक प्रभागात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीची चाहूल जाणवत असतानाच आता मुंबईमध्ये धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे आणि हवामानामध्ये बिघाड झाल्याचं चित्र वारंवार पाहायला मिळते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक म्हणजेच AQI सध्या अनेक ठिकाणी वाईट श्रेणीमध्ये नोंदवला गेलेला आहे. आज AQI 228 वर पोहोचला आहे, जो अतिशय वाईट श्रेणीमध्ये नोंदवल्याचं बोललं जात आहे. नागरिकांनी आरोग्याच्या धोक्यामुळे पुन्हा मास्क वापरायला सुरुवात केल्याचं सुद्धा चित्र बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळते. प्रत्येक प्रभागात विशेष पथकं जी आहेत ती नियुक्त केल्याचा दावा यापूर्वीच महानगरपालिकेनं केलाय. मात्र कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांना आता विदर्भात जबाबदारी देण्यात आली. हेमंत गोडसे यांची यवतमाळसाठी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. हेमंत गोडसे यांना नाशिकमधून दूर ठेवल्याची चर्चा होतीये. पुणे विमानतळ प्रशासन आणि वनविभागाची आज बैठक होणार आहे. धावपट्टीजवळ बिबट्याच्या दर्शनामुळे प्रशासन सतर्क झालंय. पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली. त्याच संदर्भात आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे.